Hey guys, welcome back to my YouTube channel. Friends, today we are going to learn a new topic of ninth standard 4.5, the last lesson. Friends, the lesson is written by Alfonso Dodit. The lesson is about the year 1870 when the Persian forces under Bismarck attacked and captured France. ज्यावेळेस इसवी सन 1870 मध्ये पर्शियन सैनिकांनी बिस्मार्क अटॅकमध्ये फ्रान्स कॅप्चर केलं होतं, त्यावेळेसचा हा भाग आहे. स्टोरीमध्ये तो घेतलेला आहे. द फ्रेंच डिस्ट्रिक्ट्स ऑफ अल्सेस अँड लॉरेन वेंट इन टू पर्शियन हँड्स. आणि फ्रेंचची जी दोन जिल्हे होती, अल्सेस अँड लॉरेन, ही त्यांच्या ताब्यात गेली होती, पर्शियनच्या ताब्यात गेली होती. The new Persian rulers discontinued the teaching of French in the schools of these two districts. आणि ह्या दोन ऑल्सेस आणि लॉरेन ह्या दोन जिल्ह्यांमधलं शिक्षण आता फ्रेंच भाषेतून होणार नाहीत, ते जर्मनी भाषेतून शिकवलं जाईल असं त्या पर्शियन्स राजाने जाहीर केलं होतं. तशी ऑर्डर त्यांनी काढलेली होती. म्हणून फ्रेंच भाषेतला हा तिथला एक शेवटचा पाठ या अर्थाने हा इथे घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला दोन मुख्य पात्र आहेत. लिटल फ्रान्स, जो एक शाळेत जाणारा मुलगा आहे, तो नॅरेटर आहेत. आपल्याला ही कथा तोच सांगतोय. आणि त्याचे शिक्षक यम हमेल. So friends, let's start the meaning of the lesson line by line in Marathi. I started for school very late that morning and was in great dread of scolding, especially because Yam Hamel had said that he would question us on participles, and I did not know the first word about them. विद्यार्थी मित्रांनो, हा मुलगा म्हणतो की मी त्या दिवशी सकाळी शाळेत जायला उशिराच सुरुवात केली होती, कारण मला रागावण्याची, खरडपट्टी काढण्याची खूप भीती होती. खास करून यम हमेल, त्यांचे शिक्षक, हे त्यांना पार्टिसिपल्सविषयी क्वेश्चन्स विचारणार होते. आणि तो म्हणतो की मला पार्टिसिपलविषयी जरा देखील माहीत नव्हतं. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डुअर्स. तो म्हणतो की क्षणभर मला असं वाटलं की आजचा दिवस हा बाहेर घालवावा. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट. बाहेरचं वातावरण अतिशय उबदार, आनंदी होतं. द बर्ड्स वर चर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वूड्स. जंगलांच्या कोपऱ्यातून पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉमिल द पर्शियन सोल्जर्स वेर ड्रिलिंग. आणि सॉमिलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात पर्शियन सोल्जर ड्रिलिंग करत होते. व्हेन आय पास द टाउन हॉल देर वॉज अ क्राऊड इन फ्रंट ऑफ द बुलेटिन बोर्ड. जेव्हा मी शाळेत जाण्यासाठी टाउन हॉल समोरून निघालो, तर टाउन हॉलजवळ मला गर्दी दिसली, क्राऊड, गर्दी. त्या टाउन हॉलसमोर बुलेटिन बोर्ड होतं. त्या बुलेटिन बोर्डवर जी काही बातमी आली असेल, लिहिली गेली असेल, ती वाचण्यासाठी लोक गर्दी करत होते. फॉर द लास्ट 2 years ऑल अवर बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम देअर. हा मुलगा म्हणतो की गेल्या 2 वर्षापासून ज्याही काही वाईट बातम्या आल्या, त्या सगळ्या त्या बुलेटिन बोर्डवर लिहिल्या गेल्या आणि तिथूनच त्या आम्हाला कळल्यात. आय थॉट मायसेल्फ, म्हणून मला असं वाटलं की व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ, की आता काय झालं असावं. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो, द ब्लॅकस्मिथ वॉचर हू वॉज देअर विथ हिज ॲप्रेंटिस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. जसं मी शाळेत जाण्यासाठी शक्य तेवढ्या घाईने जाऊ लागलो, तोच मला वॉचर या ब्लॅकस्मिथ चा, जो त्याच्या नवशिक्या गडीबरोबर तिथे बुलेटिन वाचत होता, त्याने मला आवाज दिला. डोंट गो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाईम.
तो म्हणाला की एवढा घाईत जाऊ नकोस मुला, तुला शाळेत जाण्यासाठी भरपूर वेळ आहे. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी अँड रिच एम हमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. मला वाटलं की तो माझी गंमत करत असावा. मी एकदाचा एम हमेलच्या छोट्याशा त्या बगीचा असलेल्या शाळेमध्ये पोहोचलो. युजली व्हेन स्कूल बिगॅन, सामान्यतः जेव्हा शाळा भरायची, देर वॉज अ ग्रेट बसल, खूप गोंगाट असायचा, विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट, जो रस्त्यापर्यंत ऐकू यायचा. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क, बेंचांची आदळआपट, उघडझाप, लेसन्स रिपीटेड इन युनिसॉन, एकत्रपणे विद्यार्थी लेसन्स रिपीट करतात यांचा आवाज यायचा. अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल, आणि शिक्षकांचा टेबलवर आदळणारा तो रुलर. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टिल. पण आता मात्र कसलाही आवाज येत नव्हता. अगदी स्तब्धता होती, शांतता होती. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स. खिडकीतून मी बघितलं, माझे वर्गमित्र यांना पाहिलं, ते बसलेले होते ऑलरेडी इन देअर प्लेसेस. अँड यम हमेल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयर्न रुलर अंडर हिज आर्म. आणि यम हमेल त्यांच्या भयानक असा तो रुलर, दांडा आपल्या काखेत घेऊन वर्गामध्ये एरझारा घालत होते. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. मला स्वतःलाच तो दरवाजा उघडावा लागला आणि सर्वांसमोर मला वर्गात जावे लागले. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश्ड अँड हाऊ फ्रॅटेंड आय वॉज. तुम्ही कल्पना करू शकता की मी किती खजील झालो असेल, ब्लश, शरमलो असेल, लाजलो असेल, आणि मला किती भीती वाटली असेल, फ्रॅटेंड, मी किती घाबरलेलो असेल. बट नथिंग हॅपन. यम हमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. पण काहीच घडले नाही. आणि यम हमेल जे शिक्षक होते त्यांनी मला पाहिलं आणि एकदम मृदू आवाजात ते म्हणाले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स. फ्रान्स, तुझ्या जागेवर जाऊन बैस. वी वेअर बिगिनिंग विदाउट यू. आम्ही तुझ्याशिवाय सुरुवात करणार होतो. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी बेंचवरून उडी मारली आणि माझ्या जागेवर बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट. जेव्हा मी माझ्या भीतीवर थोडासा ताबा मिळवला, आय सॉ दॅट आवर टीचर हॅड ऑन हिज ब्युटिफुल ग्रीन कोट. मी पाहिलं आमच्या शिक्षकांनी छानसा त्यांचा ग्रीन कोट घातलेला होता, सुंदर असा. हिज फ्रिल्ड शर्ट अँड अ लिटल ब्लॅक सिल्क कॅप ऑल एम्ब्रॉयडरीड. आणि त्यांचा तो शर्ट आणि ब्लॅक सिल्कची कॅप जी एम्ब्रॉयडरी केलेली होती. दॅट ही नेवर वोअर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड प्राईज डेज. हे कपडे ते फक्त इन्स्पेक्शन डेला आणि प्राईज डेलाच घालायचे. बिसाइड द होल स्कूल सीम्स सो स्ट्रेंज अँड सॉलम. पूर्ण वर्ग, पूर्ण शाळा ही जणू काही अगदी विलक्षण आणि शांत, सिरियस, गंभीर अशी वाटत होती. बट द थिंग दॅट सरप्राईज मी मोस्ट वॉज टू सी ऑन द बॅक बेंचेस द व्हिलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक अवर सेल्व्स. पण सर्वात आश्चर्य करणारी एक गोष्ट मला जी दिसली, जाणवली, जेव्हा मी मागे पाहिलं तर मागच्या बेंचवर काही गावातले लोक आमच्यासारखेच बसलेले होते. जसे ओल्ड हाऊजर विथ हिज 3 कॉर्नर्ड कॅप. ओल्ड हाऊजर त्यांच्या त्रिकोणी 3 कॉर्नर असलेली हॅट घालून बसले होते. द फॉर्मर मेयर, माजी मेयर बसले होते. द फॉर्मर पोस्टमास्टर, माजी पोस्टमास्टर, अँड सेव्हरल अदर्स बिसाइड्स. आणि असे बरेच काही लोक गावातील आमच्या मागच्या बेंचवर वर्गामध्ये बसलेले होते. एव्हरीबडी लुक्ड सॅड. प्रत्येकजण हा गंभीर, दुःखी वाटत होता. व्हाईल आय वॉज वंडरिंग अबाउट इट ऑल, यम हमेल माउंटेड हिज चेअर अँड इन द सेम ग्रेव अँड जंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड. आणि मला ह्या गोष्टींचा प्रश्नच पडला होता की हे लोक कशासाठी इथे बसलेले आहेत. तोच यम हमेलने आपली खुर्ची सरकवत ते त्याच सुरामध्ये म्हणाले, तेवढ्याच सभ्यतेने म्हणाले. या अगोदर त्यांनी ज्या टोनमध्ये, ज्या आवाजामध्ये,
ज्या विनम्रतेने मला सांगितलं होतं. माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. ते म्हणाले, माझ्या मुलांनो, हा आज मी तुम्हाला शिकवणारा माझा शेवटचा पाठ. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अल्सेस अँड लॉरेन. बर्लिनवरून ऑर्डर आली आहेत की अल्सेस आणि लॉरेनच्या शाळेंमध्ये फक्त आता जर्मन भाषेतूनच शिकवलं जाईल. द न्यू मास्टर कम्स टुमारो. आणि त्यासाठी तुमचे नवीन शिक्षक जे जर्मन भाषेतून तुम्हाला शिकवतील ते उद्या येतील. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन. आणि हा तुमचा फ्रेंच भाषेतला शेवटचा पाठ. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह. ते म्हणाले की मला वाटतं की तुम्ही हा अगदी लक्षपूर्वक ऐकावा. व्हॉट अ थंडरक्लॅप दीज वर्ड्स वर टू मी. शिक्षकांनी सांगितलेल्या शब्दांचा माझ्यावर एक मोठा वज्राघात झाला. ओह, दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. तो मुलगा म्हणाला की अच्छा, तर टाउन हॉलसमोर त्यांनी ही बातमी लावली होती आणि म्हणून तिथे गर्दी होती. माय लास्ट फ्रेंच लेसन. माझा फ्रेंच भाषेतला शेवटचा पाठ. वाय, आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. मी नुसताच आता कुठे लिहू शकलो होतो फ्रेंचमधून. आय शूड नेवर लर्न एनी मोर. मी कधी ते शिकलो नाहीत. आय मस्ट स्टॉप देअर. देन ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, फॉर सिकिंग वर्ड्स एग्स ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार. मी शिक्षक शिकवायचे तेव्हा लक्ष देत नसे आणि आता मला याच्यापुढे फ्रेंचमधून शिकायला मिळणार नाहीत आणि हा माझा शेवटचा पाठ. मी माझा सर्व वेळ शिकण्यात न घालता पक्ष्यांचे अंडी बघण्यामध्ये, सार घसरगुंडी करण्यामध्ये मी घालवलात. माय बुक्स दॅट हॅड सीम्ड सच अ नुइसान अ व्हाईल ॲगो. माझी पुस्तकं जी मला काही काळापूर्वी डोईजड वाटत होती, तापदायक वाटत होती, नुइसन्स. सो हेवी टू कॅरी, जड वाटत होती. माय ग्रामर अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स वेअर ओल्ड फ्रेंड्स नाऊ दॅट आय कुडंट गिव्ह अप. आणि आत्ता कुठे माझी ही पुस्तकं, व्याकरणाची पुस्तकं, संतांचा इतिहास, ही कुठे माझी आता जुनी मित्र झाली होती. मी त्यांना सोडू शकत नव्हतो. अँड यम हमेल टू. आणि खास करून आमचे ते शिक्षक यम हमेल. द आयडिया दॅट ही वॉज गोईंग अवे, that I should never see him again, made me forget all about his ruler and how cranky he was. आणि ते आपल्याला आता सोडून जातील, आपल्यातून दूर जातील, ही कल्पनाच मला जणू त्रस्त करत होती. आणि खास करून त्यांना आपण आता पुढे पाहणार नाहीत, तर त्यामुळे मी त्यांचा तो भयानक रूलर आणि ते किती तापट होते, क्रँकी होते, हे मी क्षणभर विसरून गेलो. पुअर मॅन, बिचारे शिक्षक. इट वॉज इन ऑनर ऑफ धिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फायनी संडे क्लोथ्स. बिचाऱ्या त्या शिक्षकांनी आपल्या शेवटच्या फ्रेंच भाषेतील पाठाच्या सन्मानार्थ आपले ठेवणीतले कपडे त्यांनी आज परिधान केले होते, घातले होते. अँड नाऊ आय अंडरस्टूड व्हाय द ओल्ड मेन ऑफ द विलेज वेअर सिटिंग देअर इन द बॅक ऑफ द रूम. आणि आत्ता कुठे मला समजलं होतं की ही गावातली माणसं आमच्यासारखीच त्या वर्गामध्ये, त्या खोलीमध्ये का बसली होती. इट वॉज बिकॉज दे वेअर सॉरी टू दॅट दे हॅड नॉट गॉन टू स्कूल मोर. कदाचित त्यांनासुद्धा वाईट वाटत असावं, पश्चाताप होत असावा की ते सुद्धा शाळेत याच्या आधी कधी गेले नाहीत, शिकले नाहीत. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर for his 40 years of faithful service and of showing their respect for the country that was theirs no more. आणि कदाचित आपल्या त्या शिक्षकांचा, ज्यांनी 40 वर्ष अगदी विश्वासूपणे सेवा केली आणि खास करून आपल्या देशाविषयी आदर म्हणून जो देश आता त्यांचा नव्हता, त्यासाठी
त्या सन्मानार्थ ते तिथे आले होते. विच आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल धिस आय हर्ड माय नेम कॉल्ड. व्हाईल आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल धिस, मी ह्याच गोष्टींचा विचार करत होतो, तोच सरांनी माझं नाव घेतलं असं मी ऐकलं. माझ्या नावाचा मला उच्चारण्याचा आवाज आला. इट वॉज माय टर्न टू रिसाईट. आता पाठांतराची माझी पाळी होती, माझा नंबर होता. आय हॅड नॉट लर्न माय पार्टिसिपल्स अँड सो आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. मी पार्टिसिपलविषयी मी शिकलोच नव्हतो, मी अभ्यास केलेला नव्हता आणि त्यामुळे मी एक शब्दही बोलू शकलो नाही. आय हर्ड यम हमेल से टू मी मला यम हमेल काय सांगतायत हे मी ऐकू शकत होतो. आय डोंट स्कोल्ड यू लिटल फ्रान्स, यम हमेल म्हणालेत की लिटल फ्रान्स, मी तुला रागावत नाही आहेत. यू मस्ट फील बॅड इनफ, तुलाच तुझं वाईट वाटलं पाहिजे. सी हाऊ इट इज, बघ, एव्हरी डे वी हॅव सेट टू अवर सेल्व्स, आपण दररोज सांगतो किंवा आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम, की माझ्याकडे भरपूर वेळ आहे. आय लर्न इट टुमारो, वेळ असल्यामुळे मी उद्या करेल. अँड नाऊ यू सी व्हेअर वी हॅव कम आउट, आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. दॅट्स ग्रेट ट्रबल्स विथ अल्सेस. अल्सेसची हीच एक मोठी समस्या आहे की ती शी पुट ऑफ लर्निंग टुमारो, की ती आजचं काम उद्यावर ढकलते. नाऊ दोज फेलोज आउट देअर विल हॅव द राईट टू से टू यू. ते बाहेर जे पर्शियन सोल्जर ड्रिलिंग करत होते त्यांना उद्देशून म्हणाले की ती लोक आता त्यांना अधिकार मिळणार आहेत तुम्हाला सांगण्याचा. हाऊ इज इट यू प्रिटेंड टू बी फ्रेंचमन, तुम्ही एक फ्रेंचमन आहात हे कसं प्रिटेंड करू शकतात. अँड यट यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज, फ्रेंच आहात आणि तुम्ही तुमची भाषा लिहू शकत नाही किंवा बोलू शकत नाहीत. बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटल फ्रान्स, ते मला म्हणाले की तू वाईट नाही आहेस. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच अवर सेल्स विथ, आपल्याकडे आपण स्वतःहून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिअप्रोच अवर सेल्स विथ. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपण इथेच थांबू. पुढील भागाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. थँक्यू फॉर द लिसनिंग. बाय बाय.